रेडी होत आहेत, दोन्ही संघ रेडी झाले आहेत. देऊयात दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला सामन्यासाठी. आणि पहिल्या षटकांसाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकी आलेत. समोर फलंदाज स्ट्रायकिंग इन वरती अमोल. पहिला बॉल इथे खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक झाला. डीप मध्ये खेळाडू आहेत. लॉंग ऑफचा जोपर्यंत बॉल वरती पोहोचलाय, 2 धावा कंप्लीट केल्यात. पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे झाला होता, परंतु जर पाहिलात तर मिस टायमिंग स्ट्रोक. डीप मध्ये खेळाडू जोपर्यंत बॉलवरती पोहोचले तोपर्यंत मिळाले 2 धावा. श्री गणेशा झालाय टीमचा, अर्थात यारी ग्रुप देवलीपाडा संघाचा. 2 धावा फलकावरती. षटकातील पुढील बॉल लांब ठेवलाय. यावेळी जर पाहिला तर खूपच लांब आहे. पंच वळून दर्शवत आहेत मिस्टर महेंद्र गरेल. आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये वाईडचा इशारा करत आहेत. या वाईडचा इशाऱ्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. 3 रन्स ऑन दी कार्ड, 3 धावा फलकावरती. खूप चांगल्या पदावर मैदानामध्ये आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा सलग 4था दिवस आणि खूप चांगल्या पद्धतीचे मॅचेस आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. शर्यपासून दूर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला होता. पुन्हा एकदा वाईडचा इशारा आलाय. या वाईडचा इशाऱ्याने धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचलेत. थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न, फलंदाजापासून वाचण्याचा गोलंदाजाचा प्रयत्न इथे चालू आहे आणि तो प्रयत्न सध्या अंगलट आलाय. फिल्डिंगची व्यूहरचना इथून जर आपण पाहिली तर कव्हर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉईंटमध्ये खेळाडू, शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मिडॉनला देखील खेळाडू ऑन साईडच्या दिशेने खेळलाय. बॅकफुटवरून पंच केलाय आणि बॉलला पाठवलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत पण बाउंड्री लाईनच्या पार मिळाला धावा. 4 चौकार, 4 धावा. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला सही दिशा दाखवली आणि पॉवर प्लेचा षटक आहेत म्हणून बॉल अगदी निघून गेला. 4 धावांकरता. पुढील बॉल गोलंदाजी मार्गवरती समोर खेळलाय. इथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील. जोपर्यंत चेंडूवरती पोहोचल्यात मिळाले एकच सिंगल आणि एकेरीच्या धाव्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 9 रन. 9 या आकड्यावरती आपण धावसंख्या पाहतोय. षटक क्रमांक हे पहिलं प्रगती पदावरती आहे, जिथे 9 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल. ऑन साईडच्या दिशेने बळी करण्याचा प्रयत्न इथे केला होता फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु तो प्रयत्न इथे अनसक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बॉलला ओळखलं नाही आणि जरी आपण जर पाहिला तर ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु त्या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरलेत. पुढील बॉल गोलंदाजी मार्गवरती. कुलवा टप्प्याचा बॉल, चांगल्या पद्धतीने बॉलवरती लेंथ आपण पाहिली आणि त्यानंतर सरळ खेळलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलात. 1 धाव कंप्लीट केली. धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती. 10 रन्स ऑन दी कार्ड, 10 धावा फलकावरती. विकी पुन्हा एकदा रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर टाकला बॉल. चांगल्या टप्प्यावरती लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. थोडीशी अपील, परंतु अपीलमध्ये काही इथे आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आणि षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्तीला आलाय. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती आहे 10 रन्स, 10 रन्स ऑन दी कार्ड. पहिलं षटक हे विकीच्या माध्यमातून हाताळून झालं. दुसरे षटक हे विश्वास गोलंदाजी मार्गवरती आलेत. विश्वासवरती विश्वास दाखवला यावेळी सेकंड षटक हाताळण्यासाठी.
चला थोडीशी गायकाला विनंती करतोय, टीम तरीपाडा घेऊन तरीपाडा संघ खूप वेळ दबडलाय, आपण फिल्डिंगमध्ये जास्त वेळ घेऊ शकणार नाहीयेत. रेडी होत आहेत. तर पहिला बॉल गोलंदाज विश्वास ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंज आणि फर्निचर होते डिस्ट्रॉय, विकेटचा पतंग, खेळाडू तंबूच्या आश्रयाला, खेळाडू बाद गॉन. नव्याने फलंदाजी करण्यासाठी सूरज हे फलंदाजी करण्यासाठी आलेत. क्रमांक 3 वरती त्यांना आमंत्रित केलंय. रेडी होत आहेत विश्वास. षटकातील पुढील बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल, चांगल्या पद्धतीने लेंथ आपल्याला पाहायला मिळाली, अगदी बंदिस्त केलंय फलंदाजांना. पहिला बॉल एक चांगल्या पद्धतीने फेकून झाल्यानंतर हा बॉल देखील खूप चांगल्या पद्धतीने आहे. रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेटने शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगली लेन पाहायला मिळाले. मागचा बॉल यॉर्कर, तर हा बॉल कुंडलिन स्पॉट वरती, अगदी चांगल्या लेंथ वरती आपल्याला बॉल पाहायला मिळाला. अगदी 3 बॉल या षटकाचे झाले आहेत. विश्वास आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत, ज्याच्या माध्यमातून चांगली लेंथ इथे आपल्याला पाहायला मिळते. पुढे टाकला, यावेळी चांगल्या टप्प्यावरती बॉल आहे. थोडंसं आपण जर पाहिलात तास झाले असतील फलंदाज आपल्या फलंदाजीवरती, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी इथे राहिली आहेत विश्वासची. विश्वासवरती विश्वास दाखवला, तो विश्वास कामगिरी ही चांगल्या पद्धतीने करतोय. यावेळी 4 बॉल फेकून झाल्यात आणि 4ही बॉल जर पाहिल्यात तर 3 बॉल निर्धाव आहेत, तर 1 बॉल वरती विकेट आहे. रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल, राईट मोर द विकेटने ऑफ साईडला चिकी सिंगलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का, तर थोडंसं फंबलिंग झाल्यात आणि फंबलिंग वरती फायदा, जिथे 1 धाव होती तिथे दुसरी धाव देखील कन्वर्ट केली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. थोडंसं फंबलिंग आपल्याला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालात आणि त्याचंच कारण जिथे 1 धाव होती तिथे दुसरी धाव देखील बनवून काढली जाते. धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 12 रन्स, 12 रन्स ऑन दी कार्ड, 12 धावा फलकावरती सध्या आहेत. शेवटचा अंतिम बॉल हाताळण्यासाठी देखील रेडी होते गोलंदाज विश्वास. ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी राहिल्यात. फक्त आणि फक्त या षटकामध्ये आल्यात 2 धावा आणि 1 विकेट देखील कमावली आहेत. गोलंदाज विश्वासने विश्वास दर्शवलेला, तर चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे आणि ती चांगली कामगिरी करून इथून दाखवलेत गोलंदाज विश्वासने. शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहन आलेत गोलंदाजी मार्कवरती. क्रमांक 3 हे षटक आपण प्रगती पदावरती पाहताय. रेडी होत आहे षटकातील पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागलाय, फॉलो थ्रू मध्ये चेलची संधी आणि ती दवडली आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट पटकावली आहेत. खेळाडूला परतीचा प्रवास दाखवला आहे आणि खेळाडूला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला, बॅक टू दी पवेलियन. उन्हाचा तडाखा, हा एप्रिलचा महिना आहे आणि या एप्रिलच्या मैदानामध्ये देखील क्रिकेटर खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळत असतात आणि ऊन हा खूप प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पाण्याचा जास्तीत जास्त वापर करा, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल, गोलंदाज रोहन.
चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. लाऊड अपील पंचांकडे देखील झाली होती, परंतु पंच आपल्या डिसिजनवरती सहमत आहेत आणि चांगला बॉल इथे पेश केलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. तरीपाडा इलोन तरीपाडा संघ, हा संघ खूप चांगल्या पद्धतीने लढतोय. संघर्ष आणि संघर्षानंतर त्यांचे प्रयत्न, हे प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने सध्या चालू आहेत. थोडंसं बंदिस्त केलंय टीम यारी ग्रुप देवलीपाडा या संघाला. ओव्हर फुलटस बॉल इथे केलाय, बॉलला समोरच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक बॉलवरती झेपवतील तोपर्यंत दुसरी धाब्याचा कॉल दिलाय आणि 2 धाबा कंप्लीट केल्या. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. अर्थातच जर पाहिली तर 14 रन्स, 14 रन्स ऑन दी कार्ड, 14 धाव्या फलकावरती आहेत सध्या. एकंदरीत 3 चेंडू फेकून झालेत. रोहनच्या षटकातील अजूनही 3 बॉल बाकी आहेत. किमान 2 मोठे फटके यारी ग्रुप देवलीपाडा संघ विचार करत असेल या 2-3 बॉलमध्ये. ऑन साईडला विकेट करण्याचा प्रयत्न, डीपमधून खेळ जोपर्यंत येत आहेत बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत जर पाहिलात डेड बॉल असेल, कारण जी विद्युत तार ही मैदानामध्ये गेलेली आहे. जर तारेला बॉल लागतोय तर डेड बॉल म्हणून घोषित इथे केला जातो. डेड बॉल इथे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 3 बॉल अजूनही बाकी आहेत. रेडी होतील रोहन गोलंदाजी मार्गवरती. षटक क्रमांक अंतिम बाकी आहे. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, यावेळी बॅटची एज इथे थोडंसं फंबल झालंय. कॅच सोडलाय, कॅच ड्रॉप आणि बॉल निघून गेलाय. सरळ जर पाहिला तर बाउंड्री लाईनच्या पार जिथे झेल सोडलाय आणि मिळाला 4 धावा, चौकार, 4 रन्स. अंतिमच्या क्षणी या धावा कुठल्याही प्रकारे येवो, परंतु येवो हीच आशा करत असतील यारी ग्रुप देवलीपाडा संघाचे खेळाडू. परंतु इथे झेलही सोडलात आणि चौकार देखील घालवलात. हे भुगतान आहे आणि ते भुगतान करावं लागेल येणाऱ्या कालामध्ये. लोवर फुलटस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला निवडलंय गुणेश माळीला आणि कुठलीही चूक करणार नाहीयेत. मिळेल विकेट. खेळाडू तंबूच्या आश्रयाला बॅक टू दी पवेलियन. आशिषला परदेवलं मैदानाबाहेर. स्ट्रोकला कन्वर्ट करू शकले नाहीयेत, अगदी स्ट्रोकमध्ये पॉवर जनरेट करू शकले नाही. आणि जर पॉवर जनरेट झाली असती तर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळाला असता, परंतु तसं काही होत नाहीये. इथे नव्याने फलंदाजी करण्यासाठी आकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल लेकटरचा वापर, स्लोअर बॉल इथे पाहायला मिळाला आणि षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाचा खेळ समाप्तीला आलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 18 या धावसंख्येवरती. विजयाकरता 18 बॉल आणि गरज आहे 19ची. 18 बॉल 19 हे सामन्याचं समीकरण टीम तरीपाडा इलेव्हन तरीपाडा संघाला. चला डीजे मॅन सागर, आपण कुठेही असतील आपण या. चला यारी ग्रुप देवलीपाडा संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, विनंती आहे आपणास. आणि 2 बॅट्समन तरेपाडा इलेव्हन तरेपाडा संघ आपण लगेचच मैदानामध्ये दाखल करा.
एक छोटंसं आव्हान आहे, परंतु ते मोठं वाटेल का हे देखील आपण मैदानामध्ये इथे पाहणार आहोत. तिथे गरज आहे 18 बॉल 19ची. 18 बॉल 19 हे सामन्याचं समीकरण आहे, परंतु कमी समजून कमी लिखून फायदा नाही आहे टीम यारी ग्रुप देवलीपाडा संघाला. कारण या संघामध्ये पोटेन्शियल ठासून आहे आणि ते पोटेन्शियल इथे दर्शवतील का ते देखील आपण पाहणार आहोत. जिथे 19 रन डिफेंड करायच्या 3 षटकामध्ये ते डिफेंड करतील का हे देखील आपण पाहणार आहोत. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आई गावदेवी पाचरुगा संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. जय दुर्गा दामणे या संघाचा कर्णधार आपण या आलेत. दोन्ही संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहेत. आपण करणारा नाणी फिकी. तीन षटकामध्ये 19 हे लक्ष समोर ठेवलंय. टीम तरेपाडा इलेव्हन तरेपाड संघासमोर चांगली गोलंदाजी खेळल्यानंतर आता सध्या फलंदाजी करता आल्यात. काय या सामन्यामध्ये आपल्याला रंगरूप रंग महोत्सव आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना. अगदी मॅच बरोबरीची बघायला खूप आवडतात आणि ती सध्या मॅच इथे मैदानामध्ये होईल का हा प्रश्नचिन्ह आहे. स्ट्रायकिंग इनवरती फलंदाज नितेश आणि नॉन स्ट्रायकिंग इनवरती गुणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अमोल आहेत. षटक क्रमांक हे बैल हाताळण्यासाठी आमंत्रित केले आहेत. फिल्डिंगची व्यूहरचना आपण इथून जर पाहिली डीप मिड विकेटमध्ये खेळाडू आहे. आपल्याला जर पाहिला तर शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू पाहतोय आणि लॉंग ऑफ इथे तैनात केलं आहे. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग सहित ही फिल्डिंग आपण पाहताय. पहिला बॉल अमोलच्या षटकातील. पहिल्या बॉलवरती आघात करण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल इथे आपल्याला पाहायला मिळाले. आणि पहिला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये सरळ चाललाय. पहिला बॉल चांगल्या पद्धतीच्या लेंथवरती आपल्याला पाहायला मिळाला, परंतु जरी शॉर्ट बॉल असला परंतु हुक करण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा, परंतु त्या प्रयत्नामध्ये यशस्वी आपल्याला पाहायला मिळाले. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे केला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं केला आहे. चेंडू निघून जाईल का तर यस, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळाला धावा, चौकार, 4 धावा. पॉवर प्लेचं बंद कारण आहे हा षटक आणि तेच कारण इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे केला आहे. जरूर लक्ष हे 19 धावांचं असलं तरी लवकरात लवकर चेस करण्याच्या मोहामध्ये आहेत. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला आहे. वाईड यॉर्कर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही लेंथ लिफ्टी बॅट्समनला फारशी उपयुक्त ठरतेच ही लेंथ आणि ती लेंथ सध्या इथे दर्शवत असताना मिस्टर अमोल आपल्याला पाहायला मिळत आहेत. खामोश ठेवलंय. अगदी चौकार आल्यानंतर मी स्वतःमध्ये कॉम्प्रोमायझेशन करेन हे दर्शवलंय. गोलंदाज अमोल याने लढण्याची जिद्द आहे आणि लढत असताना आपण इथे पाहतोय रेडी होत आहे. षटकातील पुढील बॉल राईट ओव्हर द विकेटने. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न यावेळी केलेला. बॅकफूटवरून खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा अनसक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून प्रयत्न सध्या चालू आहेत. एक संघ छोटी धावसंख्या डिफेंड करतोय तर एक संघ थोडासा प्रयत्न आपले पूर्णपणे साध्य करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे जर पाहिलात तर लेंथ चांगली होती. पंचांकडे थोडीशी अपील झाली होती. लेग बाईसचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला आहे. लेग बाईसच्या इशाराने एक धावसंख्या वाढेल
जाऊन पोहोचते फलकावरती. धावसंख्या 5 धावा फलकावरती आहेत. 5 रन्स ऑन दी कार्ड. 5 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 200 क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलात तर वाईडिश लॉंग ऑनला आहे. वाईडिश लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इंडू दी यामधून खेळला आहे. क्षेत्ररक्षक डीपमधून जोपर्यंत बॉलवरती पोहोचतील इवांची आघाता करतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आहेत गुलेश माळीने. आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 7 धाव्या फलकावरती आहेत. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये धावा 7. विजय करता इथून 12 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे ती म्हणजेच 12 धाव्यांची. 12 बॉल 12 हे सामन्याचं समीकरण. हा षटक खूप महत्त्वाचा आहे. ह्या षटकामध्ये कमीत कमी धावा जर खर्च केल्या तर मग पुढच्या ओव्हरमध्ये सामना तटस्थ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे तसं काही घडेल का हे देखील आपण इथून पाहणार आहोत. षटक क्रमांक दुसरा धरण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती समीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीरवरती जबाबदारी इथे सुपूर्द केली आहे. त्या जबाबदारीवरती कितपर्यंत साध्य ठरेल हे देखील आपण इथून पाहणार आहोत. ऑन साईडच्या दिशेने खूप सारे क्षेत्ररक्षक आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी डीप मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल, डीप स्क्वेअर लेगमध्ये देखील एक खेळाडू तैनात केला आहे. वाईडिश लॉंग ऑफ लाईक खेळाडू आपण पाहताय. रेडी होतील षटकातील पुढील बॉल. ऑन साईडच्या दिशेने वळण्याचा प्रयत्न इथे केला होता बॉलवरती. त्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि चुकी करतायत. चुकीला माफी नाही आहेत. बॉल बाउंड्री लाईनच्या पार निघून गेला आहे. 4 धावांकरता येतोय चौकार. 4 धावा. बँक बॅलन्स अगोदरच कमी आहे आणि त्या बँक बॅलन्सवरती तुम्ही जर अशी चूक कराल तर मग ते योग्य नाही आहे. आणि 4 धावा आल्यात. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 11 रन्स. 11 धाव्या फलकावरती. विजयाकरता इथून 8 धाव्यांची गरज आहे टीम तरेपाडा 11 तरेपाडा संघाला. पुन्हा एकदा रेडी होत आहे समीर. षटकातील पुढील बॉल. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न यावेळी केलात. जोपर्यंत टीममधून खेळाडू बॉलवरती पोहोचतील. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न चालला आहे आणि दुसरी धावेचा प्रयत्न घेत असताना परत मागे आल्यात आणि एका धावेवरती समाधान व्यक्त करतील. सॅटिस्फाय होतील. धावांची गती जाऊन पोहोचते 12 रन्स. 12 धावा या फलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. विचार करता इथून 7 धावींची अजूनही गरज आहे टीम तरेपाडा 11 तरेपाडा संघाला. दुसऱ्या षटकातील 2 बॉल फेकून झालेत. पुन्हा एकदा रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल देण्यासाठी. ऑन साईडच्या दिशेने पूल केलाय. क्षेत्ररक्षकाला निवडलाय. कुठली चूक करणार नाहीयेत. मिळालंय विकेट गुणेश माळीची. गुणेश माळीला परतवलंय तंबूच्या आश्रयामध्ये. विकेट. खेळाडू बाद गॉन. तीन बॉलच्या समाप्तीखेरीज धावा 12. 12 रन स्कॉर्ड. कट करायचा प्रयत्न ऑफ साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु ऑफ बाहेर आहे. पंच वळून दर्शवत आहेत. वाईडचा इशारा करतायत. या वाईडच्या इशाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 13 रन्स 13. इथून विजयाकरता 6 धाव्यांची गरज आहे टीम तरेपाडा 11 तरेपाडा संघाला. समीर रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल.
ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅपमध्ये बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या पार मिळाला धावा 4. अजूनही विजयाकरता इथून जर विचार केला तर 2 धावांची गरज आहे. 2 धावा कशा प्रकारे पूर्ण करतील हे देखील आपण पाहणार आहोत. एक विचार करायला हवा. यारी ग्रुप देवलीपाडा संघाने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली. जर क्षेत्ररक्षण पहिल्यांदा केलं असतं मग धावा चेस करण्याच्या मोहामध्ये तुम्ही असते, परंतु अपोजिट डायरेक्शनमध्ये गेले आणि तो निर्णय कुठपर्यंत साथ देताना आपण पाहिला नाही आहे. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. शरीरापासून इथून बॉल गेलाय. अगदी चांगल्या लेंथवरती आपण बॉल पाहताय. निर्धाव बॉल ची ख्याती आपण या बॉलवरती पाहिली. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 5. शेवटचा अंतिम बॉल अजूनही बाकी आहे. विजयाकरता 2 धावांची गरज आहे. समीर रेडी होत आहेत. हलक्याशा त्याने सन्मान दिला. यावेळी 1 धाव तर नक्कीच कंप्लीट होईल. दुसरे धावेचा प्रयत्न तर नाही आहे. एका धावेवरती समाधान व्यक्त करतील. विजयाकरता अजूनही 1 धावेची गरज आहे. टीम तरीपाडा 11 तरीपाडा संघाला. शेवटचा षटक 6 बॉल 1 ची गरज आहे. पाहूया तिथे डिफेंड केला जातील का, प्रयत्न कितपर्यंत होतील हे देखील आपण इथून पाहणार आहे. आकाश सध्या गोलंदाजी मार्गवरती आपण पाहताय. 6 बॉल 1 ची गरज आहे. फिल्डिंग डायरेक्शन आपण जर पाहिली तर थोडेसे क्लोज मध्ये खूप सारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयाकरता गरज आहे 6 बॉल 1 ची. रेडी होत आहेत गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्गवरती. पहिला बॉल आखू टप्प्याचा त्याला सही दिशा दाखवली आहेत आणि बॉलला पाठवलाय. विजयी षटकार इथे एक्झिक्यूट केलाय. तरीपाडा 11 तरीपाडा संघ इथे विजयाचा शिक्का मोडतब केलाय आणि हा लग टीम यारी ग्रुप देवलीपाडा संघ आपण या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दर्शवलाय. आपलं देखील तेवढंच कौतुक.